नमस्कार. बऱ्याच दिवसानंतर मी व्हिडिओ बनवत आहे. आता 1 महिना 2 महिने झालं मी व्हिडिओ थोडा दिवस स्टॉप केलं होतं क्लासेसमुळे आणि बऱ्याच कारणास्तव मी थोडा दिवस व्हिडिओ स्टॉप केले होते. बऱ्याच लोकांचा मेसेज आला, मॅडम बरेच दिवस झालं तुमच्या व्हिडिओसाठी आपण वाट पाहतो, एखादा व्हिडिओ करा तुम्ही माझं एक छोटंसं व्हिडिओसाठी वाट पाहिलात त्यासाठी मी खूप खूप आभार व्यक्त करते. दरवेळेसारखा आजही मी एक वेगळा विषय घेऊन तुमच्यासमोर आलेला आहे. आजचा विषय आहे स्ट्रेस मॅनेजमेंट. ह्याच्याबद्दल आपण योगाद्वारे आपलं स्ट्रेस मॅनेजमेंट कसं करावं आणि आता स्ट्रेस थ्रू आपण कोणत्या व्याधीला सामोरं जात आहे ह्याच्याबद्दल आपण आता बोलूया. फर्स्ट आपण एक मेन पॉईंट तुम्हाला मी सांगू इच्छिते. स्ट्रेस आणि डिस्ट्रेस ह्याच्यामध्ये व्यत्यास काय आहे आणि ज्यावेळी आपण स्ट्रेस घेतो तो डिस्ट्रेसमध्ये कसं कन्वर्ट होतो ह्याच्याबद्दल मी थोडंसं तुमच्यासमोर सांगू इच्छिते. स्ट्रेस हा माणसासाठी महत्त्वाचा आहे. स्ट्रेस हा हवा आहे. कारण का आपण सकाळी लवकर उठल्यापासून आपलं जे सुरुवात करतो आपलं दिवसाचं, इवन तुम्ही एक्सरसाइजपासून सुरुवात करा, नंतर तुमचं जॉब तुम्ही जे वर्क करता त्याच्याबद्दल, ते सर्व गोष्टी स्ट्रेस असल्याशिवाय होत नाही. इवन गृहिणींना घर चालवण्याचं, गृहस्थांना त्यांचं घर सांभाळण्याचं आणि मुलांचा अभ्यासाचं स्ट्रेस हे सर्व कॉमन आहे. हे स्ट्रेस नसेल तर आपलं जीवनच हे नाही, जीवनाला अर्थच नाही आहे. काही लोक एकदम बिलकुल स्ट्रेस घेत नाही, खाऊन निवांत बसून त्यांचं चरबी वाढवतात आणि त्यांचं एक दैहिक आणि मानसिक प्रॉब्लेम किती उद्भवतात. बिलकुल स्ट्रेस नसल्यामुळे सुद्धा आपल्या आपण आरोग्य धोकादायक वळणामध्ये घेऊन जातो. आता ज्यावेळी स्ट्रेस आणि डिस्ट्रेसमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आता एक कॉमन गोष्टी असते, मुलांना आपण स्कूलला पाठवायचं आहे, त्यांना टिफिन करायचं आहे, मिस्टरांना टिफिन करायचं आहे आणि बरंच एखादा छोटा कार्यक्रम आहे घरामध्ये. हे सर्व झालं आपलं एक स्ट्रेस, नॉर्मली स्ट्रेस. डिस्ट्रेस कसं होते, बापरे मला झोपच लागणं, सकाळी मला लवकर उठायचं आहे, मला आता गोळ्या घेऊन झोपायचे, झोप लागत नाही आहे आणि इतकं लवकर उठून कसं सांभाळायचं, घरी गेस्ट येणार आहेत, एवढं सर्व लोकांचं मला जेवण बनवायचं आहे. हे ज्यावेळी आपण विचारांचं एक गुरफटत जातो ते झालं डिस्ट्रेस. म्हणजे त्याला त्याला काय अर्थच नसतो. तो स्ट्रेसला आपण काय करतो, त्याच्यामध्ये आत गुंतत जातो. ते गुंतत गेल्यानंतर एक बृहदाकार समस्या होऊन बसतो. त्याला आपण डिस्ट्रेस असंही म्हणतो. पण हे सर्व गोष्टी कंट्रोल आपण करू शकतो का? 100% करू शकतो. पण त्यासाठी थोडंसं आपल्याला काही गोष्टी आपण चेंजेस करणं खूप महत्त्वाचं आहे. स्ट्रेस तरी हा सर्व सामान्य आहे, ते घेऊनच आपल्याला आता हल्लीच्या जगामध्ये जगायचं आहे. त्यासाठी ते कसं मॅनेज करायचं त्याच्याबद्दल आपण थोडंसं माहिती घेऊया. पण ज्यावेळी आपल्याला स्ट्रेस होतो तो स्ट्रेसला आपण हँडल करणं शिकणं खूप फर्स्ट आपण शिकलं पाहिजे. नकारात्मक विचार ज्यावेळी आपल्याला घेरते ना, आपलं स्ट्रेसचं लेवल वाढत जातो, आपलं ब्लड प्रेशर वाढतो, आपलं हार्टबीट वाढतो, आपल्या शरीरातील सर्व फंक्शनसुद्धा चेंजेस व्हायला लागतो. आता बघा, एखाद्या गोष्टीचं तुम्हाला स्ट्रेस आले, आता विद्यार्थ्यांना एकदम जवळ आले एक्झाम, तुमचा हातपाय तर ते हातपाय थंड व्हायला लागतो आणि आपला कुठला तरी टेस्टचा रिपोर्ट येणार असतो. आपल्याला किती पण आपण समंजस भाव असलं तरी आपल्याला नेगेटिव्हिटी घेरतो. त्यावेळी आपल्याला इतकं इंटरनल ऑर्गन्स चेंजेस होतो. पण ते सर्व थोड्या वेळासाठी असते. पण जेच आपण कंटिन्यू कोणत्या विषयावर आपण त्याच्यामध्ये शिरत जातो. आता बघा, आपण कित्येक लोक आहेत ना, बऱ्याच लोकांचा एकच प्रश्न असते, मॅडम रात्री बिलकुल झोप येत नाही आहे, मला शेवटी गोळ्या घ्यायला लागतो, असाही प्रॉब्लेम असणारे खूप जण आहेत. जेव्हा तुम्ही सायकोलॉजिकली टॅबलेट्स घेता त्यासाठी तुम्हाला रिलीफ वाटतो आणि तुम्हाला लवकर झोप येते. पण हे लॉंग लाईफ आपण घेणं पण चुकीचं आहे. पण त्यासाठी तुम्ही योगा आत्मसात करा. सायकोलॉजिकली टॅबलेट्स तुमचं संपूर्णपणे बंद होतो. आता विद्यार्थ्यांचं एक तोंडातून आपण ऐकतो, 7वी 8वीचं मुलं म्हणतात, मॅडम आपल्याला फ्रस्ट्रेशन आहे, एन्झायटी वाटतो, डिप्रेशन आहे, झोपच लागत नाही. लास्ट वीकमध्ये एक वर्कशॉपमध्ये एक मुलगी छोटी असून पण एवढं तिला प्रॉब्लेमॅटिकमध्ये आहे. आपण त्यांचं बरंच एका ठिकाणी आपण वर्कशॉप घेतलं, तिथं मुलांचं बसायचं पोझिशन बघितलं, हे असं बसलेलं सर्व मुलांनी. कारण का, त्यांचं एक तरी आपण बॅग घेऊन जाताना बॅगेचं वज्ज त्यांचं कांद्यावर असतो, त्यामुळे त्यांचं पोर्शन चेंज होतो. ह्याच्या व्यतिरिक्त त्यांनी खूप स्ट्रेसखाली वावरत आहे. आपल्या वेळी ज्यावेळी आपण स्कूलला जात होतो त्यावेळी कुठलंही व्हेकल्स नव्हतं, स्कूल बस नव्हतं, ऑटो नव्हतं, आपण चालत जायचं, चालत यायला, ते चालत येत होतं. ते काय झालं, आपलं शारीरिक श्रम होत होतं आणि अभ्यास तरी आपण करायचं, पण एवढं लोड नसायचं, पण स्टडी आपण करत होतं आणि ॲडजस्टमेंट करायचं समंजस भाव आपल्यामध्ये होतं. त्यासाठी त्यावेळी आपल्याला फिजिकली वर्कआउटसाठी आपण कुठलं डान्स, एरोबिक्स अशा गोष्टीला मुलांना किंवा आपण जातच नव्हतं. कारण का, इतकं आपण ट्युशन स्कूलला चालत आल्यामुळे आपल्याला एक
नॅचरली एक्सरसाइज आपल्याला होत होतं. पण आत्ताचं मुलांना एवढं स्ट्रेस खाली वावरत आहे ना, त्यांचं फिजिकली वर्कआउट तरी बिलकुल नाही आहे. आणि ज्यावेळी कॉम्पिटिशन युगमध्ये ना त्यांना एक मलाही पुढं जायचं आहे, ह्या युगामध्ये आपण असंच पळायचं आहे, हे स्ट्रेस घेतात. आणि घरी पण तेच वातावरण, तुला अजून मार्क मिळवायला पाहिजे तू, असं एकमेकांचं ज्यावेळी आपण एक्झाम्पल देतो त्यावेळी मुलं अजून कचून जातात. आहे त्या स्थितीमध्ये तुम्ही समाधान शिकवा मुलांना. मेन म्हणजे संस्कार आणि आरोग्य कसं संरक्षण करायला पाहिजे ही गोष्ट शिकवायला पाहिजे. तर आपण स्ट्रेस फ्री लाईफ जगणं पण आत्ताच्या घडीला असाध्य आहे, पण त्याच्यामध्येच आपण थोडंसं एक मॉडिफाय करून जरासं चेंजेस केलं तर 100% आपण त्याच्यामध्ये मात करून सुंदर आणि निरोगी आयुष्य जगू शकतो. स्ट्रेस फ्री आता डिस्ट्रेस तरी सर्वांना होते, कारण हे नेगेटिव्हिटी आपलं बाय बर्थ आलेलं आहे. जे आपण चांगला विचार करतो ना त्याच्यासोबत ज्यावेळी नेगेटिव्हिटीचं एक चढ उतारामध्ये नेगेटिव्हिटीला आपण प्रेफरन्स देतो, ते जरा वाढत जातो. त्यामुळे हे असं झालं तर असं, कसं झालं तर असं विचार यायला लागतो. आपण वर्षाचं 365 डेज तरी एकदम आरोग्यदायी, संतोष आणि खुशीनं जर जगायचं असेल तर 2 गोष्टी आत्मसात करायचे. तो 2 गोष्ट खूप डिफिकल्ट आहे, तो म्हणजे काल आणि उद्या. ह्या 2 गोष्टी तुम्ही जर ह्या 2 गोष्टीवर मात केला, आता जे चाललेलं आहे प्रेझेंट टेन्समध्ये आपण जर राहायला शिकलो ना, खूप सुंदर आयुष्य आपलं होतं. थोडंसं तुम्हाला मी टिप देऊ इच्छिते. आपलं योगामध्ये अनुलोम विलोम करा. अनुलोम विलोम स्ट्रेस फ्री लाईफसाठी रामबाण असंही म्हटलेलं आहे. झोपताना तुम्हाला झोप लागत नाही, अनुलोम विलोम करा, ब्रह्मरी करा. सर्वात महत्त्वाचं मी मेडिटेशन करा आत्ता तुम्हाला सांगणार नाही आहे, पण ह्या गोष्टी तुम्ही डीप ब्रीथ करा. ह्या गोष्टी करत ना 8-10 दिवसानंतर तुम्ही एक 5-5 मिनिटं मेडिटेशन करायला सुरुवात करा. बघा तुमच्यामध्ये किती चेंजेस होते. स्ट्रेस फ्री लाईफ तुम्ही आत्मसात करताय. आणि एक्सरसाइज तरी मस्ट आहे, कारण का आपण एक फिजिकली वर्कआउट केल्याशिवाय मेंटली आपण स्थिर राहू शकत नाही. रोज 12 सूर्यनमस्कार घाला. बरंच आसन आहे, तुम्ही कुठंतरी क्लासला जॉईन करून तुम्ही योग आत्मसात करा. 15 मिनिट एक्सरसाइज, 15 मिनिट प्राणायाम, अर्धा तास जर केला ना 15 दिवसामध्ये तुम्हाला अखंड आणि आमूलाग्र बदलाव तुमच्यामध्ये दिसून येते. आणखीन एकदा जाता सांगते, अनुलोम विलोम 5 मिनिट करायचं विसरू नका. एवढंच मी सांगू इच्छिते. धन्यवाद.